भगवंतांची प्रार्थना केली, तीर्थ प्रसाद मोठ्या आनंदाने घेतला आणि लाकडं विकायला जाण्यापूर्वी मनात ठरवलं, माझ्याकडे असणारी मोळी मला जिथे जिथे विकता येईल त्याच्यातून जे काय द्रव्य प्राप्त होईल त्याच्यातून मी या व्रताचं आचरण करेन. श्रद्धेने सगळं नमस्कार करून तीर्थप्रसाद घेऊन आणि मोळी विकण्याकरता गेल्यानंतर जेव्हा भगवंतांचे आशीर्वाद मिळतात तेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळा राहत नाही. ती मोळी विकता विकता त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी मिळत गेल्या, भरपूर पैसे मिळाले, चांगले ग्राहक भेटले आणि त्यांनी मनात ठरवल्याप्रमाणे अपेक्षापेक्षा त्यांना सगळ्या चांगल्या गोष्टी प्राप्त होत गेल्या आणि त्याने सुद्धा या मोळी विकणाऱ्या व्यक्तीने मिळालेल्या त्या द्रव्यातून साहित्यातून दुसऱ्या दिवशी आपल्या घरी मोठ्या श्रद्धेने जसं जमेल त्याप्रमाणे पूजेची तयारी करून आनंदाने हे व्रत आचरण केलं, भगवंतांची सेवा केली आणि या सेवेचा व्रत म्हणून त्याला सुद्धा उत्तम अशा प्रकारची सिद्धी प्राप्त झाली. सारांश असं आहे, कोणी भक्त असेल हे जे आपण तुळशीपत्रांचं अर्चन करतो त्याला अर्चन म्हणतात, ते एक एक तुळशीपत्र भगवंत मोठ्या आनंदाने स्वीकारतात. भगवद्गीतेचा जो काही 9वा अध्याय त्याच्यातला 26वा श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र म्हणजे पान, फूल, फळ आणि साधं पाणी मला जे अर्पण करतात ते इथून